काम केलं, सगळ्या गोष्टी मोदीजींनी दिल्या, वॅक्सिन मोदीजींनी दिलं, ऑक्सिजन मोदीजींनी दिलं, औषधं मोदीजींनी दिले, राशन मोदीजींनी दिलं, पण 1 रुपयाचा घोटाळा होऊ शकला नाही. मास्क मोदीजींनी दिले, त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी मोदीजींनी दिल्या, 1 पैशाचा घोटाळा होऊ शकला नाही. आणि या नालायकांनी कोविड मध्येही आपले खिशे भरण्याचं काम केलं. आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो, या लोकांना जाब विचारण्याची हीच वेळ आहे. बंधू भगिनींनो, रोज खोटं बोलायचं. खऱ्या अर्थानं किरीटभाईंनी त्यांना एक्सपोज केलाय. आता धारावीच्या संदर्भात मुलुंड पूर्व मध्ये येणार, पण किरीटभाईंनी आता ते सगळं आपल्या समोर मांडलं असल्याने मी पुन्हा सांगणार नाही. एवढं सांगतो, यांना केवळ खोटं बोलता येतं. खोटं बोला आणि रेटून बोला, यांना लाज वाटत नाही. पण तुम्हाला मात्र या निवडणुकीमध्ये यांना यांची जागा दाखवायची आहे. ही साधी निवडणूक नाहीये, देशाचा फैसला करणारी निवडणूक आहे. आम्हाला कशा प्रकारचं सरकार पाहिजे त्याचा फैसला करणारी निवडणूक आहे. बंधू भगिनींनो, तुम्ही आठवा तो काळ, ज्या काळामध्ये रोज मुंबईमध्ये बॉम्बस्फोट व्हायचे, पुण्यात व्हायचे, काशीला व्हायचे, हैदराबादला व्हायचे, बंगलोरला व्हायचे. या देशामध्ये मुंबईचा बॉम्बस्फोट झाला, काय केलं आमच्या प्रधानमंत्र्यांनी? त्याचा निषेध केला. पुन्हा बॉम्बस्फोट झाला, मग त्यांनी तीव्र निषेध केला. मग पुण्यात बॉम्बस्फोट झाला, मग त्यांनी अतितीव्र निषेध केला. मग पुन्हा कसाबने येऊन इथे गोळीबारी केली आणि 10 आतंकवाद्यांनी मुंबईला जेरीस आणलं. तर आमचे प्रधानमंत्र्यांनी काय केलं? कागदपत्र घेऊन अमेरिकेला गेले आणि म्हणाले, बघा बघा, हे आमच्या जो पुरावे आहेत, पाकिस्तान आमच्याकडे बॉम्बस्फोट करतोय, तुम्ही या आणि त्यांना रागवा. म्हणजे एखाद्या शाळेमध्ये खंडूनी बंडूला मारल्यानंतर खंडू त्या ठिकाणी, बंडू त्या ठिकाणी मास्तराकडे जातो आणि सांगतो खंडूला रागवा. अरे 140 कोटीचा देश आहे, त्याचे तुम्ही प्रधानमंत्री आहे, रोज तुमच्याकडे बॉम्बस्फोट होत आहेत, तुमच्यात हिम्मत नाही आहे. बंधू भगिनींनो, कारण तुम्हाला लांगुल चालन करायचं आहे, तुम्हाला मतांची लाचारी करायची आहे. मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री झाले, पाकिस्तानला माहिती नव्हतं मोदी काय चीज आहे. त्यांनी उरी आणि पुलवामा मध्ये आमच्या जवानांना शहीद केलं. अरे या व्यक्तीचं नाव नरेंद्र मोदी होतं. पाकिस्तान मध्ये घुसून त्या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक करून मोदीजींनी आतंकवाद्यांना मारलं. माझा सवाल आहे, 2019 नंतर पाकिस्तानच्या बापाची तरी हिम्मत झाली का भारतामध्ये एक तरी बॉम्बस्फोट करण्याची? पाकिस्तानला माहिती आहे, अरे माझा बाप नवी दिल्लीला बसलाय, आता ऐकणारा भारत नाही आहे, घुसणारा भारत आहे. त्याच्या बापाची हिम्मत नाही. भारतामध्ये 370 कलम रद्द झालं. हे सगळे रुदाली सारखे रडत होते, रोज सांगत होते खून की नदियां बहेगी, खून की नदियां बहेगी. अरे कोणाच्या बापाची हिम्मत झाली नाही एक दगड फेकण्याची. आज काश्मीर मध्ये जाऊन पहा, 2 कोटी पर्यटक काश्मीर मध्ये चालले आहेत आणि त्या काश्मीर मध्ये माझ्या भारताचा तिरंगा झेंडा लहरवतोय. उद्धव ठाकरेजी आज कुठल्या तरी सभेत म्हणाले की त्या संघाचं फडकं नाही, आम्हाला तिरंगा झेंडा पाहिजे. उद्धव ठाकरे त्याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमध्ये तिरंगा लावून दाखवला. तुम्ही नाही लावू शकले. तुम्ही त्या लोकांच्या सोबत आहे ज्यांनी काश्मीरच्या तिरंग्याला विरोध केला. तुम्ही त्या लोकांच्या सोबत आहे ज्यांनी राम मंदिराला विरोध केला. तुम्ही त्या लोकांच्या सोबत आहे जे समान नागरिक कायद्याला विरोध करतात. तुम्ही त्या लोकांच्या सोबत आहे ज्यांचं समर्थन कसाबलाय. अरे या ठिकाणी आम्ही उज्ज्वल निकम यांना मुंबईमध्ये उमेदवारी दिली. ज्या उज्ज्वल निकमांनी कसाबला फाशीवर पोहोचवलं, तर हे इतके नालायक लोक आहे. या नालायकांनी त्या ठिकाणी सांगितलं की कसाबच्या गोळीने करकरे साहेब शहीद नाही झाले, ते दुसऱ्या गोळीने शहीद झाले. अरे नालायकांनो, तुमच्या राजकारणाकरता या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या शहीदांचा अपमान करू नका. ज्या करकरे, कामटे, साळसकर आणि तुकाराम ओंबळेंनी आपल्या जीवावर खेळून आम्हाला वाचवलं आणि त्या हरामखोर कसाबला जेलमध्ये टाकलं, त्याची बाजू घेणारे तुम्ही उद्धव ठाकरे
लक्षात ठेवा, तुम्ही कसाबच्या बाजूने आहे, आम्ही उज्ज्वल निकमच्या बाजूने आहे. तुम्ही अजमल कसाबच्या बाजूने आहे, आम्ही उज्ज्वल निकमच्या बाजूने आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, यांना जाब विचारण्याची वेळ ही आज या ठिकाणी आलेली आहे. या निवडणुकीमध्ये या देशाला असा नायक आम्हाला द्यायचा आहे ज्याच्यामध्ये हिम्मत आहे, ज्याच्यामध्ये इमानदारी आहे, ज्याच्यामध्ये प्रामाणिकता आहे, ज्याच्या जीवनाचा क्षण आणि रक्ताचा कण कण या देशाकरता समर्पित आहे. आणि म्हणून तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे, मिहीर कोटेच्या कमळाची बटन ज्यावेळेस आपण दाबू त्यावेळेस ते मग हे मिहीर कोटेच्याला मिळेल, पण तुमचा आशीर्वाद नरेंद्र मोदीजींना मिळेल. त्यामुळे येत्या 20 तारखेला मोदीजींना आशीर्वाद देण्याकरता आपण सगळे सज्ज राहा. बंधू भगिनींनो, मी एवढंच तुम्हाला सांगतो. खरं म्हणजे माझ्याकडे वेळ कमी आहे, किती मिनिटं आहे पाहून घेतो, शेवटचं एक बोलून घेतो.